आज हिला मी डब्बा दिला होता, बघतेच आज डब्बा घेऊन गेली की नाही. अरे वा, डब्बा खातीये. मला वाटलं तू विसरली डब्बा. भूक लागली होती, कसं विसरू. अगं पण हे किती छान डब्बा आहे, तू कधी घेतलास ग? घरातला डब्बा होता तो नाही घेतला का? नाही घेतला, ते फालतू डब्बा होता स्टील वाला, असं वाटायचं पुराण्या जमान्यामध्ये आली. अगं पण हे डब्बा किती छान आहे यार, मस्त डब्बा आहे, स्टायलिश आहे. अरे यार सगळे फ्रेंड्स हेच घेऊन येतात डब्बा. आणि एवढी भाजी खाल्ली तू, अलग दिलंय ना डब्याला, भाजीला अलग दिलंय. वाव, डब्बा आणि पूर्ण लागतो का? काटा चम्मच पण दिला होता. आणि काटा चम्मच पण आहे. मग तू कुठे ठेवला काटा चम्मच? वा वा, तू बरं झालं घरी नाही राहिली. अभ्यास पेपर कसा गेला? पेपर कसा गेला? बघते तुला लय मार देणार जर पेपर चांगला करायला. टायमाला बघू. अगं पण हे डब्बा खूप छान आहे ग, मला खूप आवडला. मी पण डब्बा घेऊन जात जाईल आता. किती छान आहे, इथं चपाती भाजी आणि हे ठेवायचं, काटा चम्मच पण आहे. अरे वा, छान आहे. आणि हे ऑनलाईन घेतलं आणि याच्यात मॅगी पण टिफिन मध्ये घेऊन जाऊ शकतो, गरम राहते ती मॅगी. हा, आणि हे डब्बा जे आहे या डब्यामध्ये आपलं काय म्हणतात ते काटा चम्मच पण ठेवू शकतो. वाव, छान डब्बा आहे. आणि लिकेजचा प्रॉब्लेम बिलकुल नाही, लिकेज नाही होत ना. रबड आहे की इथं. अरे वा, हे रबड आहे. वा वा वा, इथं पण रबड आहे बघ. अरे वा वा, लिकेजचा काही प्रॉब्लेमच नाही. आणि रस्सा जरी आणला ना, भाजी जरी आणली, पनीर, अरे पनीरची भाजी घरी आहे मम्मी. मग घरी खातीस ना. बरं झालं पनीरची भाजी चोरी करून नाही आणली. छान आहे हा डब्बा, मस्त आहे. पण तू याचं प्लास्टिक पण लगेच खराब केलं. एवढं खुदरायची काय गरज होती? राहू द्यायचं होतं ना. टाइमपास साठी मी हा, मग ते लेबल खराब केलीस नवीन डब्याचं. काय करू, तो टाइमपास. चुप.